नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की 4 मित्र कॅम्पिंगसाठी पावणा येथे गेले होते. तिथे गेले असताना पंकजला तिथे विचित्र अनुभव येऊ लागले होते. पंकज आत झोपलेला असताना अचानक त्याला काहीतरी आवाज आला. त्याने बाजूला पाहिले तर एक सावली त्याला टेंटच्या बाजूला बसलेली दिसली. त्याने दुर्लक्ष केले. त्याला वाटले या तिघांपैकी कोणीतरी लघवीसाठी म्हणून टेंटच्या मागे गेले असेल. काही सेकंदाने त्याला परत 2 सावल्या टेंटच्या समोरच्या बाजूला दिसल्या. तसा तो बाहेर येत म्हणाला, "इकडे काय येऊन बसले रे तुम्ही?" हे वाक्य बोलून तो जसा बाहेर आला तसा हृदयविकाराचा तीव्र झटका लागावा तसे त्याला भासले, कारण टेंटच्या बाजूला कोणीच नव्हते. त्याचे मित्र अजूनही तेथे बसले होते जिथे त्यांना तो सोडून आला होता. त्याला बाहेर आलेला पाहून सर्वजण त्याला तिकडे बोलावू लागले. तसा डोळ्यात भीतीने आलेले पाणी पुसत तो त्यांच्या दिशेने धावला आणि त्यांना म्हणू लागला, "आपण इथे थांबायला नको यार, ही जागा बरोबर नाहीये." "काय रे, काय झालं? स्वप्न पाहिलं की परत एखादं? कसले बास होत आहे तुला? कसले स्वप्न पाहतोय देव जाणे." मस्करीच्या स्वरात निलेश म्हणाला. "स्वप्न नाही रे, खरंच." त्याचं वाक्य तो पूर्ण करूच शकला नाही, कारण त्याने समोर पाहिले. मगाशी दिसलेली तीच काळी आकृती पुन्हा या सर्वांच्या मागे उभी होती, परंतु ती आता खूप जवळ आली होती आणि तिचा चेहरा आता त्याला स्पष्ट दिसत होता. अगदी काळा कुट्ट चेहरा, आगीत भाजल्यासारखा. चेहऱ्याचे खाली लोंबकळत असलेले मांस आणि डोळ्याच्या जागी फक्त 2 खोमण्या होत्या. इतका भयानक चेहरा त्याने कधी कुठल्या चित्रपटात सुद्धा पाहिला नव्हता. त्याने एक जोराची किंकाळी फोडली. सर्वजण घाबरले. त्यांची अर्धी दारू उतरली. "अरे काय आहे रे?" असे म्हणत शेवटी अजितने पंकजच्या सरळ एक कानाखाली लगावली. "काय वेडेपणा करतोय? केव्हाचं बघतोय? तुझं मुलीच्या वर झालंय आता. चुपचाप झोप आत टेंटमध्ये जाऊन. आमचं झालं की जेवायला उठवायला येतो तुला आम्ही." पंकज तसा काहीच न बोलता आत निघून गेला. सर्वजण दारू पीत तिथेच बसून राहिले. काही वेळाने त्या कॅम्पमधल्या मुलाने बाहेर येऊन शेकोटी पेटवून दिली आणि त्यासोबतच त्याने चुलीवर भाजलेली चिकनची प्लेट त्यांच्यासमोर ठेवली. ती प्लेट बघून आदाशासारखे सर्व त्यावर तुटून पडले, परंतु जरी नशेत होते तरी त्यांना त्या मांसाची चव थोडी वेगळीच लागत होती. "कशाचं मांस आहे रे?" त्याचा प्रश्न सुरू होण्याआधीच तो मुलगा बराच दूर निघून गेला होता. काही का असे ना म्हणून ते मांस संपवले आणि शेकोटी भोवती जाऊन बसले आणि तिथे गप्पा मारत सिगारेटचे झुरके ते घेऊ लागले. काही मिनिटांनी तो मुलगा जेवणाचे ताट घेऊन आला. तसे सर्वांनी पंकजला टेंटमधून बोलावून घेतले. सर्वांनी जेवण आटोपले आणि पुन्हा थोडी ऊब यावी म्हणून शेकोटीसमोर जाऊन बसले. रात्री सुमारे 12 वाजता सर्व टेंटमध्ये झोपायला निघून गेले. पंकज आणि निलेश एका टेंटमध्ये आणि रोहन व अजित एका टेंटमध्ये असे ते झोपायला गेले होते. त्यांना फक्त एका गोष्टीचे आश्चर्य वाटले की या कॅम्पवाल्या मुलाने बाजूला 4 टेंट टाकले होते ते कोणासाठी होते. नंतर त्यालाच वाटले की हे 4 जण काम करतात, कदाचित तेच झोपले असतील तिथे. तसेच झाले. सुमारे 15 मिनिटांनी त्या 4 जणांच्या बोलण्याचा आवाज त्यांना येऊ लागला. निलेशने डोकावून पाहिले तर हे तेच 4 जण होते. त्यांनी काही वेळ गप्पा मारल्या आणि मग ते झोपायला टेंटमध्ये निघून गेले. रात्री सुमारे 3 वाजता अजितचा डोळा उघडला. रोहन टेंटमध्ये घोरत होता, त्यामुळे अजितची झोपमोड झाली. त्याला 2-3 शिव्या देत उठवण्याचा त्याने प्रयत्न केला, पण तो हू की चू करत नव्हता. शेवटी तो टेंटच्या बाहेर येऊन बसला आणि जवळजवळ विझलेल्या शेकोटीजवळ जाऊन बसला. तिथे त्याने सिगारेट पेटवली आणि तिचे झुरके घेत तो मोबाईलमध्ये गेम खेळू लागला. काही सेकंदाने त्याला असे वाटले कोणीतरी त्याला एकटक बघत आहे. तसे त्याने समोर पाहिले आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. समोरच्या टेंटमध्ये झोपलेले ते 4घे बाहेर येऊन एकटक एका विक्षिप्त नजरेने त्याला पाहत होते. तो घाबरला होता, पण भीती लपवत तो म्हणाला, "तुम्ही झोपले नाही अजून? जेवण वगैरे झाले होते का तुमचे?" त्यावर एका स्वरात ते तिघे म्हणाले, "नाही ना, जेवण बाकी आहे अजून."
आणि सर्व विचित्र प्रकारे मोठ्या मोठ्याने हसू लागले. काही मिनिटांनी परिसरात एकामागून एक अशा 4 कर्णकर्कश किंकाळ्या ऐकू आल्या, पण त्या ऐकायला तिथे कोणीही नव्हते. सकाळी सुमारे 8 वाजता एक पोलीस कर्मीचा आवाज निलेशच्या कानावर पडला. तू कधी पाहिलंस यांना? तो एका व्यक्तीकडे बघून विचारपूस करत होता. साहेब, मी सकाळी शेतात जात होतो तेव्हा सहज इकडे लक्ष गेले माझे, तर हे चौघे मला इथे पडलेले दिसले. मी लगेच कळवले बघा तुम्हाला. हो, आय सी. घोरपडे, फिंगरप्रिंट्स घ्या सर्व डेड बॉडीजचे आणि गाडीत टाका. असे म्हणत त्या पोलिसांनी एका दिशेने बोट दाखवले. तसे निलेशने तिकडे पाहिले तर तिथे अजित, पंकज, रोहन आणि निलेश यांचे मृत शरीर पडलेले होते. त्याचे बाजूला लक्ष गेले तर ते तिघे त्याच्या बाजूला अगदी निर्विकार भाव चेहऱ्यावर घेऊन उभे होते. फक्त फरक इतका होता की ते आता मानवी शरीर सोडून आत्मा झालेले होते, निलेश सारखेच. पुढच्या रविवारी एक कॅम्पिंग ग्रुप त्या कॅम्पवर आला. तसा त्यांना काउंटरवर उभा असलेला एक अगदी निर्विकार भाव चेहऱ्यावर असलेला आणि जागोजागी व्रण असलेला मुलगा दिसला. नमस्कार साहेब, मी निलेश. तो मुलगा एका थंड आवाजात म्हणाला. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भविष्यात मिळत राहतील. कथेचा पहिला भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही ऐकू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.